अहिल्याबाई होळकर यांचा 300वी जयंती पुढच्या महिन्यामध्ये पुण्यात साजरी होणार आहेत. अमित शहा त्या कार्यक्रमाला येणार असल्याची देखील माहिती मिळते. या कार्यक्रमाला जरी महायुतीमध्ये अजित पवार असले तरी त्यांना बोलवणार नाही अशा पद्धतीची भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना घेतली आणि त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी प्रदेशचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत. काय ज्या पद्धतीनं सातत्यानं गोपीचंद पडळकर पवार कुटुंबावर बोलतात, आज अजित पवारांच्या बद्दल महायुतीत असून देखील त्यांना भूमिका घेतली. खरं तर गोपीचंद पडळकर हे राजकारणातला शेकचिल्ली माणूस आहे. या शेकचिल्ली जसा शेकचिल्ली जी फांदी तोडायची होती तुटायच्या बाजूनं बसून फांदी तोडत होता आणि स्वतःच जमिनीवर आपटला, तसा हा माणूस महायुतीमध्ये बसून तुटायच्या फांदीवर बसलेला आहे आणि एक ना एक दिवस हा जमिनीवर ऑटोमॅटिक आपटेल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता त्यांनी कार्यक्रमाला कुणाला बोलवावं कुणाला बोलू नये हा त्यांचा अधिकार आहे. परंतु अनेक भाषणामध्ये अजितदादांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला प्रवेश असू द्या किंवा एखाद्याच्या कार्यक्रमाला जर आपण जात असू आणि त्या कार्यक्रमाला जाणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमी ही चोरी, दरोडे, जमिनीवर कब्जा करणे असे असेल तर त्या कार्यक्रमाला जाणं टाळावं असं त्यांनी अनेक भाषणामधून विधानं केलेले आहेत. त्या विधानामुळं कदाचित गोपीचंद पडळकर आपली राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन अजितदादाला निमंत्रण देण्याचं टाळत असावं असं मला वाटतंय. कारण गोपीचंद पडळकरांची राजकीय पार्श्वभूमी सगळ्याला माहीत आहे. अशा व्यक्तीच्या कार्यक्रमाला दादा स्वतः जायचं टाळले असते. अशा निमंत्रण येण्यानं आम्हाला फरक पडत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. धनगर समाजाचे अनेक नेते आमच्या पक्षात आहेत आणि अहिल्यादेवी होळकरांचा आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून कार्यक्रम घेतोय. त्याच्यामुळं त्यांनी कुणाला बोलवावं कुणाला बोलू नये हा त्या शेकचिल्लीचा विषय आहे. शेकचिल्लीला आम्ही जास्त महत्त्व देत नाही. तो एक महायुतीतला आमदार अशा पद्धतीनं सातत्यानं स्टेटमेंट करतोय. शरद पवारांवर असेल, अजित पवारांवर असेल, अशा पद्धतीनं सातत्यानं बोलत राहणं महायुतीमध्ये याचा परिणाम होईल असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे या संदर्भात तक्रार करणार आहात? पहिली गोष्ट तरी गोपीचंद पडळकरांचं राजकारण पवार आडनावावर जिवंत आहे. यांनी पवार आडनावावर टीका सोडून दिली तर हा माणूस राजकारणात दिसणारही नाही हे त्यांनाही माहीत आहे. म्हणून सातत्यानं मग इकडचे पवार असू द्या की तिकडचे पवार असू द्या त्यांना टीका करावी लागते आणि जिवंतपणा दाखवावा लागतो. दुसरी गोष्ट, गोपीचंद पडळकराबद्दल महायुतीचे नेते, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे आम्ही ऑफिशियली तक्रार करू की जी भाषा ते वापरत आहेत, ज्या पद्धतीनं बोलत आहेत हे टाळायला हवं. महायुतीमधला एक शिकचिल्ले असं बोलत असेल तर त्याच्यात परिणाम होतात, कार्यकर्त्यामध्ये वेगळी भावना निर्माण होते. ह्याच्याबद्दल आम्ही रीतसर त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे बोलू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, हे दोन्ही पक्ष एकच आहेत अशा पद्धतीनं सातत्यानं चर्चा होते. त्याच्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या घटना ज्या आहेत त्या सातत्यानं समोर येत असतात. मागच्या 15 दिवसामध्ये 10 दिवसात जर पाहिलं तर शरद पवार, अजित पवार 3 वेळा एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडं जामखेडमध्ये आज अजित पवार गेलेत आणि त्या ठिकाणी रोहित पवारांना जोरदार फ्लेक्सबाजी केली आहे आणि अजित पवारांचं म्हणजेच आपल्या काकांचं स्वागत करणारे फ्लेक्स लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात वेगळा राजकीय निर्णय घेतल्याच्या नंतर आम्ही महायुतीमध्ये आहोत. आमची राजकीय भूमिका महायुतीच्या सोबतची आहे. त्याच्यामुळे कुठलाही संभ्रम आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये नाही. परंतु ज्या काही गाठीभेटी झालेल्या आहेत, काही कौटुंबिक गाठीभेटी होत्या, काही संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं त्या ठिकाणी भेटी झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ लावू नये, कारण अनेक वर्ष अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, रयत शिक्षण संस्थेचं काम बघत असतात. रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला ते भेटलेत. यशवंतराव दादांच्या शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या भेटी झालेल्या आहेत. हे वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेल्या भेटी आहेत. ह्याच्यातून कुठलाही राजकीय अर्थ काढू नये. राहिला प्रश्न बॅनरचा, अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. स्थानिक आमदारांना जर बॅनर लावला असेल तर त्याच्यात आम्हाला गैर वाटत नाही. त्याच्यातून कुठलाही राजकीय अर्थ माध्यमानं काढू नये अशी आमची विनंती आहे. परंतु अजित पवारांचं ज्या पद्धतीचं वागणं विधानसभा निवडणुकीमध्ये होतं की राम शिंदे सातत्यानं म्हणत होते काका पुतण्या एक आहेत, जाणीवपूर्वक मी सभा मागून देखील ते आले नाहीत अजित पवार मतदारसंघात आणि त्यामुळे रोहित पवार निवडून आले. कारण की जी काही थोडीफार मतं होती ती अजित पवारांच्या न येण्यामुळं रोहित पवारांना मिळाली, त्यामुळे ती सीट निवडून आली. एकंदरीतच अजित पवारांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला होता. काका पुतण्या एक असं म्हटलं होतं आणि आज देखील काका पुतण्या एक आहेत अशाच पद्धतीचे चित्र जामखेडमध्ये पाहायला मिळतं आहे. रोहित पवार उघड माथ्यानं मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सबाजी करतायत. दुसरीकडे एका कारखान्याची निवडणूक चालू आहे. त्या कारखान्याच्या निवडणुकीत देखील रोहित पवारांना महायुतीला म्हणजेच अजित पवारांच्याच माजी आमदाराला पाठिंबा दिल्याचं पाहिलं. मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीतल्या जे काही पक्षप्रमुख म्हणून अजितदादा असतील, एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी स्वतंत्र
आपापसात बसून त्यांची एक बैठक ठरली होती. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी काम करायचं ठरलं होतं. राम शिंदे साहेबांनी जरी दादाची वेळ मागितली असेल तर राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणणं हे प्रायोरिटी होती. दादाचा शेड्यूल दिवसात 5-5 सभा त्यांनी गाजवल्या, 6-6 सभा गाजवलेल्या. त्या ठिकाणी वेळेच्या अभावामुळे ते जाऊ शकले नव्हते. असंच आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही सभा अनेक ठिकाणी मागितल्या होत्या, पण तेही आमच्या काही आमदारांच्या निवडणुकीच्या प्रचारात येऊ शकले. आम्ही ह्याचा अर्थ असा नाही की ते आल्या नसल्यामुळं आमच्या विरोधात गेलं किंवा त्यांचंही नुकसान झालं आमचं. ठीक आहे, त्या वेळेची त्या नेत्यांची प्रायोरिटी कुठल्या सभेला द्यायचं तो त्यांचा अधिकार होता, तो दिला. कदाचित त्यांच्या मनामध्ये असं वाटलं असेल की दादा आले असते तर फरक पडला असेल, तर आम्हाला पण इच्छा होती, परंतु वेळेअभावी जाऊ शकले नाही. ह्याच्यात राजकारण करण्याचा काही अर्थ नाही. हे जाणीवपूर्वक माध्यमामधून 2 पक्षामध्ये तेढ निर्माण व्हावा यासाठीचा हा प्रयत्न दिसतोय. माध्यमांवर तुम्ही खापर फोडताय, मात्र अजित पवारांना स्वतः आपल्या तोंडानं कबूल केलं होतं, जर रोहित मी तुझ्या मतदारसंघात आलो असतो तर तुझं अवघड होतं, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांना कराडला केलं. याकडं तुम्ही कसं पाहताय? एकीकडे एक बाजू, दुसरीकडे दुसरी बाजू, आणि त्यालाच पुष्टी देणारं दुसरं राम शिंदेचं म्हणणं होतं की काका पुतण्यानं एकमेकांना, काकांना मदत केली त्यामुळे पुतण्या निवडून आला. ते नक्की दादा त्या ठिकाणी गेल्यास तर रिझल्ट वेगळा असता. हे 100% नाही, 1001% गोष्ट खरी आहे. परंतु कार्यक्रमाच्या वेळेअभावी, अनेक सभांच्या वेळेअभावी ते जाऊ शकले नाहीत. हे त्यांनी सांगितलं होतं की आमची प्रायोरिटी ठरली होती की प्रत्येक पक्षानं आपले आमदार कसे जास्त निवडून येतील यासाठी काम करायचं. असे देवेंद्र फडणवीस साहेब अनेक मावळमध्ये आम्ही सभा मागितल्या, पण तिथे ते वेळ देऊ शकले नव्हते. याचा अर्थ असा नाही की विरोधात काम केलं. स्थानिक पातळीवरती आमच्या पदाधिकाऱ्यांनी राम शिंदे साहेबाचंच काम केलेलं. त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या मनामध्ये वेगळं काही होतं असं नाही. त्या ठिकाणी राम शिंदे साहेब निवडून येतील यासाठी राष्ट्रवादीनं प्रयत्न केलं, पण दादा गेले असते तर नक्की त्या ठिकाणी रोहितदादांचा पराभव झाला असता. काय राष्ट्रवादीनं प्रयत्न केला? स्थानिक पातळीवर बूथ कार्यकर्त्यापासून प्रचारामध्ये सक्रिय सहभाग त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने त्या ठिकाणी काम केलेलं हे तुम्ही शिंदे साहेबांनाही विचारा, तेही तुम्हाला सांगतील. परंतु ही जी काही चर्चा होते हे वरच्या काही लोकांमुळे होते, त्याच्यातून काही राजकीय आम्हाला वास येतो. ह्या चर्चेला अधिक महत्त्वाने आज आम्ही महायुती म्हणून भक्कम आहोत. राम शिंदे साहेब बी सभापती म्हणून चांगलं काम करत आहेत. ह्याच्यामुळं आमच्यात तिथं जाण्यानं, कुणी बॅनर लावण्यानं काही फरक पडणार नाही. आम्ही महायुती मजबूत आहे. काल एक वानखेडेला कार्यक्रम पार पडला आणि शरद पवारांचं एका ठिकाणाला नाव देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. याकडे तुम्ही कसं बघताय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय या संदर्भातली भूमिका आहे? मला वाटतंय त्या ठिकाणी काल वानखेडेच्या 3rd स्टेजला काहीतरी पवारसाहेबाचं नाव देण्यात आलं अशी बातमी मी माध्यमामध्ये पाहिली. पवारसाहेबाचं योगदान बघता, पवारसाहेबांनी क्रिकेटमध्ये दिलेलं योगदान हे खूप मोठे आहे. एखाद्या स्टेडियमच्या एका पार्टला नाव देण्यापेक्षा मला वाटतं पवारसाहेबाचं नाव हे स्टेडियमला दिलं गेलं पाहिजे, इतकं मोठं त्यांचं योगदान आहे. कालचं जी MCAनी नाव दिलेलं आहे, मला कुठंतरी ते नाव देत असताना त्यांनी स्टेडियमला कुठल्या तरी नाव पवारसाहेबाचं द्यावं ही आमची मागणी असेल. एखाद्या विंगला देऊन पवारसाहेबाला छोटं करू नये अशी आमची विनंती आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीत शरद पवारांच्या बाबतीमध्ये वानखेडे स्टेडियमलाच कुठेतरी नाव दिलं गेलं पाहिजे किंवा कोणत्याही एका स्टेडियमलाच शरद पवारांचं नाव दिलं पाहिजे, एका विंग पुरतं त्यांना मर्यादित करू नका, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सूरज चव्हाणांनी दिली. कॅमेरामन गजानन बाळापूरकरचा निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.